नमस्कार. पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्यांची वादानंतर वृद्धाचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप, कारवाईची जोरदार मागणी. मीटर तपासणी दरम्यान धक्काबुक्की झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप, 8 कर्मचाऱ्यांना घेराव, दोषींवर निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणी. आजची सर्वात धक्कादायक बातमी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून समोर येत आहे. पिंपरी गावात महावितरण कर्मचाऱ्यांच्या कथित धक्काबुक्कीनंतर एका वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 11 वाजता महावितरणचे 8 कर्मचारी वीज जोडणी आणि मीटर तपासणीसाठी पिंपरी गावात पोहोचले. ग्रामस्थांचा आरोप आहे की संबंधित कर्मचाऱ्यांकडे तपासणीचा कोणताही अधिकृत लेखी आदेश नव्हता आणि त्यांनी ओळखपत्रही दाखवले नाही. याच कारणावरून ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या वादादरम्यान झालेल्या कथित धक्काबुक्कीत नथू लिमजी पाटील या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना घटनास्थळी घेराव घातला असून दोषींवर तात्काळ निलंबन व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही. गरज पडल्यास मृतदेह महावितरणच्या कार्यालयात नेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून गावात तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महावितरणच्या या मनमानी आणि जीवघेण्या कारभारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.